Hello everyone. So the third problem of FIFO method. See, October 2016 it was asked for the external examination. Prepare a stores ledger account on the basis of first in first out method of pricing the issue of stores using the following information about material G7 of Universal Manufacturing Limited Bhopal for March 2019. ऑक्टोबर 2016 एक्सटर्नलला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रिपेअर अ स्टोअर लेजर अकाउंट प्रिपेअर करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड ऑफ प्राइसिंग द इश्यू ऑफ स्टोर्स युजिंग द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. खाली जे ट्रान्झॅक्शन्स दिले त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे. मटेरियल G7 ऑफ युनिव्हर्सल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड या कंपनी भोपाळचं मटेरियल G7 संदर्भात हे ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि मार्च 2019चे ट्रान्झॅक्शन्स आहेत. त्यानंतर फर्स्ट, थर्ड, 11th, 14, 15, 18, 20, 24, 25 अँड 28 अँड 29 अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला आता हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सो हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम? वी विल स्टार्ट विथ द स्टेटमेंट. विच स्टेटमेंट वी हाव टू सी राईट? सी solution at the first line in the books of Universal Manufacturing Limited Bhopal, store ledger account of material G7. मटेरियल G7 साठी स्टोर लेजरचं अकाउंट आपण इथे ओपन केलेलं आहे. फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2019. हे मिनिमम लेवल, मॅक्सिमम लेवल, रिऑर्डर लेवल अशा पद्धतीने या ठिकाणी लिहून घेऊन आपण पहिला कॉलम करतो डेट, मार्च 2019चे सर्व व्यवहार त्या संदर्भातील आहेत. पर्टिक्युलर, त्यानंतर पुढचा कॉलम आपण करतो रिसिप्ट, इश्यू आणि बॅलन्स. त्यानंतर रिसिप्ट मधले 4, इश्यू मधले 4, बॅलन्स मधले 3 आणि जर काही विशेष घटना असेल तर रिमार्क या ठिकाणी आपण लिहित असतो. तर पहिला जो ट्रान्झॅक्शन आहे ते पहिलं ट्रान्झॅक्शन विचारात घ्या. फर्स्ट डेटला मटेरियल इन हँड 300 युनिट्स ॲट ₹9.70 पर युनिट. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट डेट जी आहे फर्स्ट म्हणायचं. इथे ऑलरेडी आपण मार्च 19 म्हटलेलंच आहे. पर्टिक्युलरमध्ये आता आपण काय म्हणणार आहोत, वरती काय म्हटलंय की मटेरियल इन हँड 300 युनिट्स ऑफ ॲट ₹9.70 पर युनिट. ओके, सो in the material column we are going to write what in the particular column we are going to write material in hand. Okay, material in hand. Okay, and what is the detail figures? See, 300 units we have to write it in balance column. बॅलन्स कॉलम मध्ये आपल्याला लिहावं लागेल 300 आहेत युनिट्स. ते किती रेटने आहे? 9.70 ने आहे. तर 9.70 रेटच्या कॉलम मध्ये आपण लिहिणार. तर याची टोटल जी अमाऊंट होते तर ही त्या दोघांचा गुणाकार जेव्हा आपण करू तेव्हा अमाऊंट कॉलम मध्ये 2910 रुपयाचा माल बॅलन्स मध्ये आपल्या व्यवसायामध्ये आहे. ओके, मटेरियल इन हँड म्हटल्यानंतर. थर्ड डेटला काय घडलंय, परचेस 250 युनिट्स ॲट 9.80 इच. ओके, सो इन डेट कॉलम थर्ड डेट परचेस. ओके, परचेस म्हटल्यानंतर काय की काहीतरी माल आपण खरेदी केला म्हणजे तो कुठं लिहिणार आपण? रिसिप्ट मध्ये लिहिणार. ठीक आहे, तर रिसिप्ट मध्ये आपण लिहिणार 250 250 विथ द रेट 9.80 and the multiplication of these two will be 250 into 9.8, it will be 2450. so this is the purchase amount. आता परचेस ची जी टोटल आपण करून घेतली तर इकडे आपण काय करणार, अगोदर पूर्वीचा जो बॅलन्स होता तो ब्रॉट डाऊन करून घेणार. बरोबर, ज्या क्वांटिटीत होता ती क्वांटिटी, ज्या रेटमध्ये होता ती रेट आणि जी अमाऊंट
फायनल कॅल्क्युलेट झाली होती ती आपण इथे टाकून घेणार. परचेस आहे याचा अर्थ आपल्याकडे रिसिप्ट झालेला आहे, माल आलेला आहे. मग आलाय माल म्हटल्यानंतर तो काय होणार आहे, आपल्याकडे जमा होणार, बरोबर. मग पूर्वीचा बॅलन्स आपण फक्त ब्रॉट डाऊन करून घेतला किंवा कॅरी ऑन केला, आणि आता आपण काय करणार, परचेस असल्यामुळे परचेसची जी युनिट क्वांटिटी आहे ती घेतल्यानंतर परचेसचा जो रेट आहे तो त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून तो माल या अगोदरच्या मालाच्या खाली लिहून घेणार, बरोबर. तर हे झालं परचेसचं ट्रान्झॅक्शन. परचेसच्या ट्रान्झॅक्शन नंतर 11 तारखेला इश्यू आहे 390 युनिट. बघा आता इथे 11 तारखेला इश्यू आहेत 390 युनिट. तर आपण पुढे जाणार 11 तारखेकडे, 11 तारीख, आणि पुढे काय लिहिणार आपण, इश्यूड. किती मटेरियल इश्यू केलेलं आहे, 390 रुपयांचा. आपल्याला समजावं म्हणून या ठिकाणी मी टाईप केलं, पुन्हा स्क्रीनवरती नेण्याची गरज नाही म्हणून. आता 390 रुपयाचं मटेरियल इश्यू केलंय. बघा मटेरियल इन हँड पहिलं आपण काय केलं, बॅलन्स मध्ये लिहिलं, बरोबर. परचेस झालेलं जे आहे ते आपल्याकडे जमा झालं म्हणून वरचा बॅलन्स आपण कॅरी ऑन किंवा ब्रॉट डाऊन केला इथे, आणि परचेसचा जो माल आहे तो पण त्यामध्ये खाली दुसऱ्या ओळीला ऍड केला. आता जे ट्रान्झॅक्शन आहे 11 तारखेचं ते ट्रान्झॅक्शन इश्यूचं आहे, लक्षात घ्या. आता फिफो या मेथडमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट आपण हे करत असतो मालाच्या संदर्भात. आता आपण माल केलेला आहे इश्यू, त्यामुळे रिसिप्टमध्ये त्याची काही नोंद येणार नाही. त्याची नोंद कुठे येणार आहे, इश्यूच्या ह्या दुसऱ्या मेन 1 2 3 4 चौथ्या कॉलम मध्ये इथे येणार आहे, बरोबर. इश्यू, आता इश्यू किती केलंय, 390 क्वांटिटी केलेली, बरोबर. परंतु फिफोच्या मेथडनुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जो माल आले शिल्लक आहे तर तो माल बघा 300 आणि 250 अशा 2 टप्प्यात तो शिल्लक आहे. तर याच्यातून फिफो आहे म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता 300 250 याच्यातून कोणता फर्स्ट इन झालेला आहे तो फर्स्ट आउट करायचा आपल्याला, म्हणजे 300 फर्स्ट इन झालेला आहे. म्हणून आपण काय करणार, 300तून अगोदर हा माल इश्यू करणार, बरोबर. पण इश्यू करायचा किती आहे, 390 करायचा आहे. तर एवढा माल इश्यू होणार नाही, 90 क्वांटिटी शिल्लक राहील. अगोदर मग 300 आपण इश्यू करूया आणि मग उरलेला माल कसा इश्यू करायचा तो बघू. बघा 2910 एवढा माल आपण काय केला, अगोदर इश्यू केला. आता हे 300 वजा हे 390 आपल्याला करायचे होते, तर 300च आपल्याला यातून देता आले, बरोबर. मग 300 दिले तर 390 पैकी किती माल इश्यू करायचा बाकी आहे, 90 क्वांटिटी किंवा 90 युनिट्स आपल्याला इश्यू करायचे बाकी आहेत. म्हणजे 390 पूर्ण माल इश्यू करता येऊ शकतो. तर आता या ठिकाणी बघितलं, हा जो पहिला बॅलन्स आहे त्यातून 300 संख्येने 300 युनिट्स हे आपले काय झाले, इश्यू झालेले आहेत. आता हे नील झालंय, बरोबर. आता आपल्याकडे पुढचा मालाची संख्या जी आहे ती 250 आणि आपल्याला त्यातून द्यायचा किती आहे, इश्यू किती करायचा आहे, 90 क्वांटिटी करायची. 250तून 90 इश्यू करता येतील ना, अर्थातच आरामात करता येतील. मग आता या ठिकाणी आपण काय करणार, 250 वजा 90 करणार. बघा आता मी इथे करतो हे 250, या 250तून आपल्याला 90 माल इश्यू करता येईल ना, 90 युनिट इश्यू करता येतील. किती माल शिल्लक राहिला, मग इथे बॅलन्स मध्ये 106 युनिट्स शिल्लक राहिले. आता यासाठी जो रेट आहे तर हा रेट कुठला वापरणार आपण, ज्या टप्प्यातील माल आपण विकला, तर आपण ह्या टप्प्यातील माल विकला, या बॅलन्स मधून माल विकला, मग या ज्या बॅलन्स मधून माल विकला तोच रेट या ठिकाणी आपण घेणार 9.80, बरोबर. आता 160 गुणुले 9.80 म्हणजे किती माल शिल्लक राहिला आपल्याला, 1568 रुपयांचा माल बॅलन्स मध्ये शिल्लक आहे. 390 क्वांटिटी 11 तारखेला इश्यू केल्याच्या नंतर. ट्रान्झॅक्शन लक्षात आलं असेल तुमच्या. पहिलं मटेरियल इन हँड आपण बॅलन्स मध्ये लिहिलं. परचेस जे होते तर परचेस म्हणजे आपल्याला रिसिप्ट झाले म्हणून ते आपण काय केलं, इकडे बॅलन्सच्या कॉलम मध्ये पहिला बॅलन्स जो होता 1 तारखेचा, हा 1 तारखेचा बॅलन्स इथे ॲज इट इज लिहून घेतला, कॅरी ऑन केला किंवा ब्रॉट डाऊन म्हणा.
त्यानंतर परचेस झालेला माल जो आहे तो त्याच्या खाली नवीन लाईनमध्ये आपण लिहून घेतला. आणि आता तिसरं जे ट्रान्झॅक्शन आहे ते इश्यूचं आहे. इश्यू म्हणजे आपण तो माल वापरायला दिला, वापरला किंवा पुढच्या डिपार्टमेंटला इश्यू केला असा आहे. 390 क्वांटिटी करायची होती आणि फिफोमध्ये आपल्याला काय करायचं, 300 आणि 250 हे दोन बॅलन्सेस आपल्याकडे आहे. मग त्यातील पहिला जो आलेला माल आहे तो 300 म्हणून पहिल्यातून तो वजा केला आणि उरलेला माल पुढच्या संख्येतून वजा केला. आलं लक्षात? ठीक आहे. आता 11 तारखेच्या नंतर आपण जाऊया पुढच्या ट्रान्झॅक्शनकडे. ते आहे 14 तारीख. बघा 14 तारखेचं जे ट्रान्झॅक्शन आहे शॉर्टेज ऑफ 10 युनिट्स. बघा आता इथे एक गोष्ट आलेली आहे, शॉर्टेज म्हटलेलं आहे 10 युनिट्स. 10 युनिट्सचं शॉर्टेज आहे. याचा अर्थ काही युनिट आपल्याला सापडत नाहीये, त्याचा हिशोब लागत नाहीये किंवा अगोदर मोजले होते समजा 100 पैकी 10 युनिट आपल्याला भेटत नाहीये, त्याचा कुठेही ताळमेळ बसत नाहीये. शॉर्टेज आहे म्हणजे आपण काय म्हणतो, कमी पडले, बरोबर आहे की नाही. 10 युनिट कमी पडतायत. 14 तारखेला असं दिसलं, असं लक्षात आलं की 10 युनिट कमी पडतायत. मग अशा वेळी काय करायचं, आपल्याला शॉर्टेज जो झालेला आहे तर तो शॉर्टेज जो आहे तो आपण काय करत असतो, रिसिप्टमध्ये तर तो लिहिता येणार नाही, तर तो इश्यूच्या कॉलममध्ये आपल्याला लिहिता येऊ शकतो. असं समजायचं की तो कोणाला तरी आपण इश्यू केला असं गृहीत धरायचं, त्याशिवाय आपला टॅली होणार नाही. टोटल माल जो आहे तो टॅली करण्यासाठी आपल्याला जो आपल्याकडील माल आहे, समजा तुम्ही 100 क्वांटिटी आणली होती व्यवसायामध्ये, 100 क्वांटिटी आणली आणि शेवट तुमच्याकडे भरते 90च. 10 क्वांटिटी जी आहे किंवा 10 युनिट्स जे आहेत ते तुम्हाला ताळमेळच लागत नाही, नक्की कुठं गेले ते, इश्यू केले किंवा कुठं हरवले किंवा काय व्हॉट नॉट, काही कारण असू शकतं. आपल्याला सांगितलंय त्यांनी शॉर्टेज आहे म्हणजे कमी पडतात. मग ते कमी जरी पडत असले तरी ते आपण इकडे आपल्या लेजर अकाउंट ऑफ मटेरियल मध्ये इथे लिहून घेत असतो. तर 14 तारीख शॉर्टेज ऑफ 10 युनिट्स. चला आपण ते इकडे लिहून घेऊया. किती तारीख म्हटलंय, 14 तारीख. ओके. आता 14 तारखेला आपल्याला काय म्हणावं लागेल, शॉर्टेज म्हणावं लागेल. शॉर्टेज. ओके. हां, आता हे जे शॉर्टेज आहे ते कुठं लिहिणार, रिसिप्टमध्ये नाही लिहायचं, आपल्याला कुठे लिहायचं, इश्यूमध्ये लिहायचं. किती क्वांटिटी आहे, 10, माफ करा 10 क्वांटिटी युनिट्समध्ये आपण लिहिणार. आता 10 लिहिणार. आता त्याची जी रक्कम जी आहे तर ती रक्कम आपण काय करणार, तीच रक्कम आपण इथे मागची जी रेट होता तोच रेट या ठिकाणी घेणार. इथे अगोदरच्या ठिकाणी आपल्याला ह्या फिगर्स इकडे पण लिहून घ्यायच्या राहिल्या, तर त्या आपण काय करूया, इकडे लिहून घेऊया. बघा मागचा जो रेट आहे तो मागचा रेट आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल, तो आपण इथे लिहून घेऊया. ओके. हां, तर बघा मागचा रेट काय आहे, 9.80. आता ते शॉर्ट झालेले, कमी पडलेले आपल्याला माहित नाही, म्हणून मागचा जो रेट आहे ज्या मालातून आपण तो माल वजा करणार आहे, तर आपण ह्या 160 मधून तो माल वजा करणार. मग 160 जो आहे त्याचा जो रेट आहे ते 9.8, त्याच रेटला आपल्याला तो कॅल्क्युलेट करावा लागेल अशा पद्धतीने. मग आपण इथे काय करणार, 10 गुणिले 9.8. तर बघूया कितीचा माल आहे, तो 98 रुपयाचा माल आहे. ठीक आहे. आता इथे बॅलन्सच्या कॉलममध्ये काय करा, मग 160 मधून 10 आपल्याला काय करायचा, माल द्यायचा आहे. तर हा 10 माल आपण दिला. बघा 160 मधून 10 जात होते म्हणून डायरेक्ट आपण हे करू शकलो 9.8 ने. आता काय करणार आपण, 150 जो माल शिल्लक राहिलेला आहे तो गुणुले त्याचा जो रेट आहे तो रेट या ठिकाणी आपण टाकला. आता बघा शॉर्टेज शक्यता होत नाही, परंतु चुकून जर झालंच कधीतरी मध्ये हे होऊ शकतं. तर जरी झालं तर इकडे रिमार्कचा शेवट कॉलम आहे. बघा आता तुम्हाला हे पण लक्षात येईल रिमार्क कशासाठी होतं. तर रिमार्कमध्ये त्या 14 तारखेच्या समोर, शॉर्टेजच्या समोर त्या ठिकाणी आपल्याला रिमार्कच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचं की शॉर्टेज. बघा शॉर्टेज. आता शॉर्टेज जे आहे
इथे खाली जर आलं आपण तर इथे आपण एक नोट टाकू शकतो. तर काय नोट टाकायची? शॉर्टेज. आता हे शॉर्टेज जे आहे ते शॉर्टेजला आपण काय ट्रीटमेंट दिली की शॉर्टेज ऑफ युनिट्स आर ट्रीटेड ॲज इश्यू ऑफ मटेरियल्स. बघा आपण काय केलं, शॉर्टेज मटेरियल जे होतं त्याला कसं ट्रीट केलं आपण? इश्यू म्हणून ट्रीट केलं. बघा इश्यूच्या कॉलममध्ये, कारण शॉर्ट झालंय याचा अर्थ ज्याप्रमाणे वापरला जातो माल इश्यू केल्यानंतर त्याप्रमाणे तो या ठिकाणी आपण इश्यूच्या कॉलममध्ये नोंदवून घेतला. म्हणून शॉर्टेजला इकडे रिमार्कमध्ये इकडे शॉर्टेज म्हणायचं आणि खाली एक ओळ टाकायची की शॉर्टेज ऑफ युनिट्स आर ट्रीटेड ॲज अ इश्यू ऑफ मटेरियल्स. ओके. हां, आता 14 तारखेपर्यंत आपण आलोय. तर 14 तारखेच्या नंतरचं ट्रान्झॅक्शन आपल्याला विचारात घ्यायचं आहे. 14च्या नंतर काय घडलंय? 15 तारखेला परचेस्ड 300 युनिट्स ॲट 10.05 इच. रेट बघा कसा दिलेला आहे. तर ठीक आहे, परचेसचा रेट असा एकदम पॉईंटमध्ये असू शकतो. पॉईंटमध्ये जर असला तर तिकडे लाखाचा माल जर असेल तर तिथे हजारात फरक पडतो. कोटीचा माल जर असेल तर लाखात फरक पडतो. म्हणून आपण काय विचार करायचा नाही 0.05 आहे किंवा 0.01 व्हॉट नॉट. किती कमी याच्यात असली ती रक्कम तरी ती त्या मोठ्या व्यवहारामध्ये खूप मोठी रक्कम होते. तर आपल्याला फक्त ट्रान्झॅक्शन एंटर करायचं, आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही. जी रक्कम आहे ती आहे. परचेस झालंय 300 युनिट्स 10.05 प्रमाणे. ठीक आहे. 15 तारीख लक्षात ठेवा. 15 तारीख. हां बघा 15 तारखेला काय झालं? परचेस. ओके, परचेस झालं म्हणून परचेसचा जो कॉलम आहे ना पहिला त्याच्यामध्येच आपण या गोष्टी लिहिणार. 15 तारखेचं ट्रान्झॅक्शन 300 क्वांटिटी आहे. 300 क्वांटिटी आणि त्याचा रेट मात्र आपल्याला काळजीपूर्वक लिहिणं गरजेचं आहे 10.05. जरी तर रेट लिहिताना थोडासा संख्या जरी चुकली तर तुमचे पुढचे कॅल्क्युलेशन काय होणार आहे? चुकणार आहेत. म्हणून काळजीपूर्वक ती रक्कम त्या ठिकाणी विचारात घ्यायची. बघा फायनल रक्कम आली 3015 रुपयेचा हा माल आपण परचेस केलेला आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे परचेस जर झालेला असेल तर आपल्याला जास्त काही करायची गरज नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? रिसिप्टच्या कॉलममध्ये परचेसच्या क्वांटिटी रेट लिहून घ्यायचं आणि बॅलन्सच्या कॉलममधील पूर्वीचा जो बॅलन्स होता तो पूर्वीचा बॅलन्स जो आहे तो आपल्याला काय करायचा? कॅरी ऑन करायचा किंवा ब्रॉट डाऊन करायचा. बरोबर. 1470चा जो पूर्वीचा माल आहे आपल्याकडे तो आपण काय केला? इथे लिहून घेतला. बरोबर. आणि आता 15 तारखेला अजून नवीन माल आलेला आहे 300 क्वांटिटी आणि वेगळ्या रेटने आलेला आहे पहिल्यापेक्षा. तर जे असेल ते 300 क्वांटिटी आपण काय करणार? 10.05 या रेटने आपल्या बॅलन्समध्ये लिहून घेणार. ठीक आहे. तर बॅलन्समध्ये आपला हा जो 15 तारखेचा माल आहे तो आपण फक्त लिहून घेतला. परचेस असल्यामुळे आपल्याला जास्त काही करायची गरज पडली नाही. बघा आता पुढचा 15 तारखेच्या नंतर पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 18 तारखेचं आहे. आता 18 तारखेला पुन्हा काय झालं? परचेस झालं 150 युनिट्सचं 9.60 रुपयाप्रमाणे परचेस झालं. म्हणजे आपल्याला फार काही करायची गरज नाही. अगोदरच्या ट्रान्झॅक्शन प्रमाणेच ते लिहून घ्यायचं. 18 तारीख परचेसच्या रिसिप्टच्या कॉलममध्ये त्याची संख्या आपण आता बघितली होती 150 150 9.60 रुपीज त्याचा रेट होता. याचं कॅल्क्युलेशन काय येईल? 1440 ही त्याची दोघांचं कॅल्क्युलेशन येईल. बरोबर. आता काय करायचं? परचेस याचा अर्थ काय? अगोदरचे जे काय बॅलन्स आहे ते काय करायचे? आपल्याला ॲज इट इज कॅरी ऑन करायचे किंवा ब्रॉट डाऊन करायचे. बरोबर. अगोदरचे आपण कॅरी ऑन केले किंवा ब्रॉट डाऊन केले. आणि आता आपल्याला काय करायचं? जे परचेसचे 150 क्वांटिटी आली आहे ती पुन्हा इकडे बॅलन्समध्ये ॲज इट इज लिहून घ्यायची. कारण परचेस झालं म्हणजे आपल्याकडे तो माल व्यवसायाच्या आत आलेला आहे. ठीक आहे. तर व्यवसायाच्या आत आलेला माल आपण लिहून घेतला 18 तारखेला. आता बघा 20 तारखेला काय घडलं? इश्यू 210 युनिट्स. ओके. आता इथे मात्र थोडासा विचार करायचा. काय विचार करायचा?
परचेस आपण रिसिप्ट करून बॅलन्समध्ये लिहिलं, बरोबर आहे की नाही. आता इश्यू आहे. आता इश्यू काय करायचं, इश्यू म्हणजे काय, आपला माल वापरायला दिला, वापरला गेला, पुढे दिला, बरोबर आहे की नाही. तर आहे त्या बॅलन्समधून आता ही रक्कम ही क्वांटिटी जी आहे 210 ती आपल्याला काय करायची आहे, इश्यू करायची आहे. ठीक आहे. आता ही काळजीपूर्वक आपल्याला हे नोंदीत करणं गरजेचं आहे. 20 तारखेची घटना आहे किंवा 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे आणि त्या ह्या कॉलममध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, पर्टिक्युलरच्या इश्यू झालेला विषय आहे. तर इश्यू पहिल्या ठिकाणी नाही, पुढे जे इश्यूचे जे कॉलम आहे त्या इश्यूच्या कॉलममध्ये आपल्याला घ्यावं लागेल. आता इश्यू क्वांटिटी किती आहे लक्षात राहावं म्हणून आपण इथे लिहिली तरी चालत, पण आपण पुन्हा बघूया. 20 तारखेला किती इश्यू केले, 210 युनिट इश्यू केले. ठीक आहे, 210 युनिट इश्यू केले. मी मुद्दाम इथे लिहितो, इथे काही लिहिलं जात नाही प्रत्यक्षात प्रॉब्लेममध्ये, पण इथे कंसात आपल्याला कळावं म्हणून लिहिलं तरी चालत किंवा लक्षात राहावं म्हणून, चुकू नये म्हणून. तर किती आहे इश्यू, 210 क्वांटिटी इश्यू करायची आहे, बरोबर. आता इश्यू करायची म्हटल्यानंतर ती आपण इथे इश्यू ह्या कॉलममध्येच लिहिणार, परंतु मागच्या बॅलन्समधून, मागच्या क्वांटिटीमधून, युनिट्समधून हे युनिट आपल्याला काय करायचे, वजा करायचे, बरोबर आहे की नाही. मग आपल्याकडे शिल्लक असलेला माल जो आहे, तर पहिला जो आला होता तो 150 आला होता, दुसरा जो आला होता 300 आला होता, तिसरा जो आला तो 150 आला होता. फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे, बरोबर. मग हे 3 ट्रान्झॅक्शन वेगवेगळे. मग फर्स्ट कोणता आलेला माल आहे आपल्याला, 150 आला येतोय, 300 आला का 150 आला, हा तिसरा नाही. तर आपल्याला हा 150 9.8च्या रुपयांनी जो आलेला आहे ना तो पहिल्यांदा आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हे 150तून 210 काय करायचे, देण्याचा प्रयत्न करायचा. देता येणार नाही कारण की 150 पेक्षा मोठी संख्या आहे 210, बरोबर. आपण काय करणार, ओके. तर आपल्याला 210 मटेरियल इश्यू करायचं आहे. आपल्याकडे शिल्लक किती आहे, 150 आहे. तर अगोदर मग ठीक आहे ना, 150 जो माल आहे तो आपण काय करूया, इश्यू करूया. 150 जो माल इश्यू करतोय त्याचा रेट इथे जो आहे तो 9.8 जो आहे तोच आपण इथे कोट करणार. 210 आपल्याला माल द्यायचा होता, त्यातून 150 देऊ शकलो आपण, बरोबर आहे की नाही. आता 210तून 150 देऊ शकलो म्हणजे 60 संख्येने माल अजून आपल्याला द्यायचा शिल्लक आहे, बरोबर की नाही. 210 वजा 150 म्हणजे किती राहिले शिल्लक, ही 50 आणि ते 10 60 युनिट्स देणं बाकी आहे, बरोबर. आता हा पहिला जो बॅलन्स होता तो आपला संपला. आता आपण काय करणार, दुसऱ्या बॅलन्समधून तो 60 माल देण्याचा प्रयत्न करणार. दुसरा बॅलन्स किती आहे आपल्याकडे, 300तून 60 देता येतील का, आरामात देता येतील ना, बरोबर आहे की नाही. मग आपण काय करूया, 300तून किती देणार, इथे 60च देणार, बघा 60 देणार. आता 60 जो माल देणार तो किती भावाने देणार, 300चा जो भाव आहे त्याच भावातून द्या, तोच भाव आपण इकडे घेणार कारण यातून माल देतोय ना आपण. मग 10.05 इथे रक्कम लिहिताना थोडी काळजी घ्यावी लागेल. हां, मग आता हा माल कितीचा झाला आपल्याला कॅल्क्युलेट करून इथे लिहावं लागेल. 603 रुपयाचा माल झाला, ठीक आहे. आता 150 अगोदर आपण माल दिला आणि 300तून हा 60 दिला. 150 प्लस 60 म्हणजे किती झाले, 210. बघा इश्यू किती करायचे होते, 210. म्हणजे जेवढा इश्यू करायचा होता तेवढा इश्यू केला का आपण, केला, ओके. आता पुढे काय करायचं, तर इथे बघा पुन्हा, तर 150 हा माल संपला. आता 300तील किती संपला, 60च संपला, बरोबर आहे की नाही. म्हणजे 300 वजा 60 करावा लागेल ना. मग आपण इथे काय करू, 300तून किती माल दिला, 1 मिनिट, 300 वजा 60 युनिट्स दिले. म्हणून आता शिल्लक बॅलन्स मध्ये आपली रक्कम किती राहिली, 240 राहिली, बरोबर आहे की नाही. हा 240 राहिली आणि त्याचा भाव काय होता, 10.05 होता, 10.05, बरोबर. आता इथे पुन्हा वेगळं कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल कारण की त्यातून काही संख्या कमी झालेली आहे. 240 गुणिले 10.05 2412 रुपयाचा माल शिल्लक आहे. समजलं इथपर्यंत. आता पुन्हा बघा, हे 150 संपले, 300तील 60 संपून 240चा माल बॅलन्स इथे आपण लिहून घेतला.
आता अजून इथे एक बघा 150 रुपयाप्रमाणे जो माल आहे 9.6 रुपयाचा, तो माल शिल्लक आहे आपल्याकडे. तर हा काय करणार आपण, तर तो कॅरी ऑन करणार, बरोबर. म्हणून इथे संख्या काय येणार 150, भाव काय येणार 9.60 आणि रक्कम किती येणार त्याची 1440 रुपये. ओके, समजलंय. आता आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतला, व्यवस्थित वजावट करून इश्यू 210 केला काळजीपूर्वक. हे इथे बघायचं, इश्यूच्या वेळेसच थोडासा बघावं लागतं. तारीख किती होती 20 तारखेचं हे ट्रान्झॅक्शन होतं. 20 तारखेचं ट्रान्झॅक्शन इश्यूचं झालं. आता पुन्हा 24ला काय परचेस 110 युनिट्स ॲट 9.90 रुपीज. ओके, परचेस आहे म्हटल्यानंतर जास्त काय करायचं नाही. 24 तारीख 110 युनिट 9.90 लक्षात ठेवा. 20च्या नंतर 24 तारीख ट्रान्झॅक्शन आहे परचेसचं. पहिल्याच सुरुवातीच्या रिसिप्टमध्ये आपण लिहिणार 20 तारखे 24 तारखेच्या पुढे. ओके, 24 तारखेच्या पुढे किती माल आहे 110 रुपयाचा माल आहे आणि त्याचा जो रेट आहे तो 9.90 आहे आणि टोटल माल कितीचा होईल 1089 रुपयाचा तो माल होईल. ओके, कॅल्क्युलेशन करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आता परचेस केल्यानंतर आपल्याला जास्त काही डोकं लावायची गरज आहे का, नाही. आपल्याला तो फक्त बॅलन्स मध्ये लिहून घ्यायचा आहे. त्यासाठी अगोदर काय करायचं, अगोदरचे जे बॅलन्स आहेत ते काय करायचे कॅरी ऑन करायचे. ठीक आहे, आता इथे फॉर्म्युला असल्यामुळे आपल्याला हे टाईप करून घ्यावे लागतील, डायरेक्ट ते कॉपी पेस्ट होणार नाही. अगोदरचा पहिला जो माल आहे तो 2412 रुपयाचा, बरोबर लिहिलंय का. हां, त्यानंतर 150 युनिट्स आहे 9.60 रुपयाने 1440 रुपयाचे. ठीक आहे, आता परचेस आहे म्हटल्यानंतर परचेसची जी काय असेल नवीन युनिट्स 110 युनिट 9.90 रुपयाने आणि त्याची एकूण रक्कम झाली 1089. ती फक्त आपल्याला काय करायची, परचेस असल्यामुळे बॅलन्समध्ये लिहून घ्यायची. परचेसमध्ये जास्त काही चुकू शकत नाही, फक्त इश्यूमध्ये थोडंसं बारकाईने बघणं गरजेचं आहे. किती तारीख झाली, आता आपण किती तारखेचं ट्रान्झॅक्शन केलं 24 तारखेचं ट्रान्झॅक्शन विचारात घेतलं. 24 तारखेच्या नंतर आपल्याला पुढची जी तारीख आहे ती आहे 25 तारीख. इथे इश्यू आहे 300 युनिट. ठीक आहे, तर 25 तारखेला 300 लक्षात ठेवा. 25 तारखेला इश्यू करायचे, आपल्याला इश्यू माल करायचा, बरोबर. किती माल इश्यू कुठं लिहिणार आपण, इश्यूच्याच कॉलम मध्ये इथे लिहिणार पुढे, बरोबर आहे. हां, पण किती करायचा आहे तो इश्यू 25ला बघा, पुन्हा 300 युनिट इश्यू करायचे. आता इश्यू करताना काय बघायचं, जे आपले बॅलन्सेस आहेत, बरोबर, त्या बॅलन्सेस मधून तो माल आपल्याला इश्यू करायचा आहे. किती युनिट इश्यू करायचे 300, बरोबर. आता 300 युनिट इश्यू करायचे म्हटल्यानंतर फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे, म्हणून फर्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे किंवा फर्स्ट बॅलन्स जो आहे त्या फर्स्ट बॅलन्समधून तो देण्याचा प्रयत्न करायचा. तर 300 द्यायचे, पण 240चा माल आपला पहिला शिल्लक आहे, तर ठीक आहे तोच तेवढा माल अगोदर आपण देऊ ना. तर 240 दिला, बरोबर. 300तून 240 दिला, किती राहिला खाली शिल्लक 60 शिल्लक राहिला. म्हणजे काय 60 अजून देणं बाकी आहे, बरोबर. आता हा जो 60 युनिट द्यायचे, तर आता आपल्याला पहिल्या 240ची ही लाईन संपली किंवा हा माल संपला. आता 150तून आपल्याला 60 देता येईल का, 150तून किती द्यायचे 60. कसे 240 आधीच 60, बरोबर. इश्यू किती करायचे आपल्याला, टोटल 300 करायचे, म्हणून 240 अगोदर जे होते ते दिले. आता 150तून 60 जाईल का, मला वाटतं आरामात जातील. म्हणून मग हा 150चा रेट किती आहे 9.6. मग याला इथं रेट किती घ्यावा लागेल 9.6, बरोबर. मग एवढा माल आपण काय करणार देणार, म्हणजे टोटल 300 युनिट्स आपले इश्यू झाले पाहिजे, बरोबर. म्हणजे 576 रुपयाचा माल मग आपण पुन्हा दिला. तर 240 अधिक 60 बरोबर 300 माल युनिट इश्यू झाले. आता काही हरकत नाही, आपल्याला जे इश्यू करायचं होतं ते पूर्ण इश्यू झालेलं आहे. आता बॅलन्सच्या कॉलममध्ये या,
बॅलन्सच्या कॉलममध्ये आल्यानंतर काय 240 ऑलरेडी दिलाय, या बॅलन्सचा विषय संपला. 150तून 60 युनिट दिले, 150तून 60 युनिट दिले. मग 150 वजा 60 बरोबर, किती रक्कम राहिली शिल्लक? 90 बरोबर, किंवा किती युनिट शिल्लक राहिले? 90 युनिट शिल्लक राहिले. ठीक आहे. आता हे 90 युनिट जे राहिलेत या 150तले म्हणजे 9.6 रुपयाचे. हा भाव व्यवस्थित बघायचा. हा भाव 9.6चा माल जो आहे तो शिल्लक आहे 90 क्वांटिटीमध्ये किंवा 90 युनिटमध्ये. ठीक आहे. 864 रुपयाचा माल शिल्लक आहे. बघा आता बॅलन्स ब्रॉड डाऊन झाला का आपला? झाला. परंतु पहिला टप्पा तो येतो संपला होता 240चा. 150तील 90 शिल्लक आहे म्हणून 90 बॅलन्स इथे लिहून घेतला आणि त्याचा रेट त्यानुसार जो होता 150तील 9.6 त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं. आता हे 2 टप्पे झाले किंवा 2 बॅलन्सेस कॅरी डाऊन झाली. त्यातला तिसरा बॅलन्स आता आपल्याला कॅरी डाऊन करायचा. आता आपले इश्यू जेवढे 300 करायचे होते तेवढे झाले. मग हा 110 जसा आहे तसाच खाली येईल ना, बरोबर आहे की नाही? 110 जसा आहे तसाच खाली येईल. त्याचा रेट जो आहे त्या रेटनीच येईल. इथे काय करायचं आहे? फक्त बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. पण इश्यू 300 कंप्लीट केले का? आपण केले तेवढी काळजी मात्र घ्यायची. तर 25 तारखेचं हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन आपण व्यवस्थितरित्या त्याचं पोस्टिंग केलं. किती तारीख झाली? 25च्या इथे तुम्ही टिक मार्क करून घेत चालायचं असं, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की कोणतं ट्रान्झॅक्शन झालं. कधी कधी घाईमध्ये ते लक्षात येत नाही. 25च्या नंतर काय आहे? 28 तारीख आहे. 28 तारखेला परचेस झालेले 150 युनिट्स 10.30ने. लक्षात ठेवा, परचेस म्हटल्यानंतर फार काय करायचं नाही, बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचा फक्त. बघा 28 तारीख परचेस 150 युनिट 10.30ने. चलो तारखेच्या कॉलममध्ये लिहा 28 तारीख परचेस म्हणा. परचेस म्हटल्यानंतर किती युनिट्स येते? 150 युनिट आहे. रेट किती आहे? 10.30 आहे. बघा परत बघून घेऊ. 10.30 28 10.30ची. ठीक आहे. 10.30 आपण लिहून घेतले. 10.30 प्रमाणे परचेसची जी फायनल फिगर आहे 150 गुणुले 10.30 किती झाली? 1545. ओके. आता काय करायचं? काहीच नाही, परचेस आहे म्हणून जास्त काही करायचं नाही. मागचा जो बॅलन्स आहे तो काय करायचा? अगोदर कॅरी डाऊन करून घ्यायचा आपल्याला, बरोबर. 28 तारखेला आपण ट्रान्झॅक्शन विचारात घेतोय. बघा मग आता अगोदर काय इथे 90 युनिट 9.60 पैशाने 864 रुपयाचा माल आहे, बरोबर. त्यानंतर दुसरा बॅलन्स 110 युनिट 9.60नेच आहे, 1089 रुपयाचा माल तो आहे. हे दोन्ही आपण कॅरी डाऊन करून घेतले किंवा ब्रॉड डाऊन करून घेतले. आता हा परचेस जो झालाय नवीन तो पण इथे काय करणार आपण? ॲज इट इज 150 रुपयाचा 150 क्वांटिटीचा माल 10.3 रुपयाच्या भावाप्रमाणे 1545 रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे. अशा पद्धतीने आपण बॅलन्सेस काय केले? ब्रॉड डाऊन करून घेतले अगोदरचे, आणि परचेसचे जे येते ते पण इथे त्याच्या तिसऱ्या लाईनला आपण लिहून घेतले. 28 तारखेचं परचेसचं ट्रान्झॅक्शन आपण व्यवस्थित पोस्ट केलेलं आहे. आता शेवटची तारीख दिसते 29. इश्यू 210 युनिट. इश्यू म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? डोकं लावायचं आहे. काय डोकं लावायचं आहे? तारीख टाका अगोदर. 29ला काय केलंय? इश्यू केलाय माल इश्यू केला. किती माल इश्यू केला? 210, बरोबर. इथे लिहू म्हणजे लक्षात राहील आपल्याला. आता 210 द्यायचे बरं का आपल्याला. इथे लिहिलं तर काय होतं? हे कॅल्क्युलेशन करताना चूक होत नाही. तर 210 माल इश्यू करायचा आहे. बघा मग हा इश्यू कुठून करणार? देणार कुठून हा माल? अगोदरच्या बॅलन्समधून देणार, बरोबर. तर 210 डायरेक्ट देता येणार नाही. आता अगोदर 90 जो आहे ना तो आपण 90 देऊ, बरोबर आहे का? थांबा 1 मिनिट, इथे टाईपच केलेलं. 1 मिनिट, इथे ॲडजस्टमेंट आहे थोडी कम्प्युटरची. हां आता किती माल घेऊ आपण? 90 9.6ने. ओके.
210 90 गेले. आता इथे करतो मी, बघा इकडे 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 210 बरोबर वजा किती 90 बरोबर. मग 210 वजा 90 किती माल इश्यू करायचा बाकी आहे? 120 माल इश्यू करणं बाकी आहे. पण आता इथे आपल्याकडे किती आहे शिल्लक? 110 युनिट शिल्लक आहे. आता ते इश्यू किती करायचे? 120 करायचे बघा. मग 120 होत नाहीये, 10 ने कमी पडतायत, तर 110 तर करून घ्या अगोदर, मग बघू किती राहत आहे द्यायचे. ठीक आहे. आता आपण बघा 210 अगोदर किती दिले? 90 दिले. शिल्लक किती राहिले? 120 बरोबर. आता पुन्हा काय केलं? 110 दिले बघा. मग 120 मधून किती दिले? 110 दिले. मग 110 दिले तर आपल्याला काय करायचं? आता अजून किती माल द्यायचा बाकी राहिला? इश्यू करायचा किती बाकी राहिला? 110. 120 मधून 110 10 फक्त राहिला बरोबर. आता हा माल गेला, दुसरा आलेला माल गेला, त्यानंतर तिसऱ्या वेळी आलेला माल आपल्याकडे आहे आणि आपल्याला देणं शिल्लक किती बाकी आहे? ते बघा 10 बाकी आहे बरोबर. हे समजलं? लक्ष द्या. मग 150तून 10 देता येईल का? आरामात देता येईल ना. मग 10 देऊन टाका. मग 10चा जो रेट आहे तो रेट कुठून घेणार? आता माल कशातून देताय तुम्ही? 90 का 110 का 150? 150 मधून देताय. मग सिंपल आहे, जिथून माल देताय त्याप्रमाणे त्या मालाचा तो जो रेट आहे 10.3 तोच येणार ना तिथे, 10.3. सिंपल. हे तुम्हाला समजलंय बरोबर. म्हणून तुम्ही हे बरोबर कॅल्क्युलेट करा. मग हा माल कितीचा? 103 रुपयाचा झाला टोटल बरोबर. आता 90 प्लस 110 म्हणजे किती झाले? 200. आणि हे 10 किती झाले? 210. आपल्याला इश्यू किती करायचा होता? 210 रुपयाचा माल इश्यू 210 युनिट्स आपल्याला इश्यू करायचे होते. तर ते युनिट इश्यू झाले का? सगळे झाले. ओके. आता इश्यूचा विषय संपला इथे बरोबर. परंतु बॅलन्सेस मध्ये आपल्याला आता विचार करावा लागेल. काय? तर हे 90 पूर्ण इश्यू झाले, ते नील झालं. 110 पूर्ण इश्यू झाले, ते दुसरं ट्रान्झॅक्शन पण किंवा दुसऱ्या नंबरला आलेला माल तो पण संपला आपला, वापरून झाला. आता तिसऱ्या नंबरला आलेला जो माल होता 150 पैकी 10च युनिट वापरले बघा. इथे 150 पैकी 10 वापरले, म्हणून मग माल किती शिल्लक राहिला? 150 मधून इज इक्वल टू बघा 150तून 10 गेले तर साहजिक आहे 140 राहतात बरोबर. 140 युनिट शिल्लक राहिले. आता 140 युनिट याच्यातले 150तले, मग याचाच भाव इथे आपल्याला काय करायचा? विचारात घ्यायचा. मग 140 गुणुले 10.3 बरोबर. 1442 रुपयाचा माल शिल्लक राहिला किंवा बॅलन्स इथे शिल्लक आहे. कळालं हे? आता बघा 29 तारीख झाली. 29 तारखेच्या नंतर वरती प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर कुठेही काही पुढची ऍडजस्टमेंट फर्दर दिलेली नाहीये या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, हरकत नाही. मग आता आपल्याला काय करायचं? प्रॉब्लेम पूर्ण आपण कॅल्क्युलेट केलाय, सर्व ट्रान्झॅक्शन्स विचारात घेतले. आता शेवटची महत्वपूर्ण पायरी आहे की हे जे सगळं आपण करतो फिफो मेथडनुसार आपल्याकडे आलेला माल वेगवेगळ्या क्रमाने येत असतो. पहिला आलेला माल, दुसरा आलेला माल, तिसरा आलेला माल. आता हा जो माल आहे तो माल आल्यानंतर त्याच्या वापराच्या पद्धती आपण बघितलं. पहिला आलेला माल पहिल्यांदा आपण वापरतो, दुसरा आलेला माल दुसऱ्यांदा वापरतो, पहिला वापरून झाला तर. आणि जर अजून शिल्लक राहायला वापरायचा असेल तर तिसऱ्यातून तो माल आपण वापरतो. आणि मग एवढं करून जो शेवट बॅलन्स शिल्लक आहे तो बॅलन्स आपण इथे विचारात घेत असतो. आणि प्रॉब्लेम इथे आपला कंप्लीट होण्यासाठी शेवटचा मुद्दा आपल्याला काय करायचा असतो? व्हॅल्युएशन. मग आपण हे सगळं कशाबद्दल केलंय? स्टॉक बद्दल हे काम केलं. त्यांच्याकडे जो स्टॉक आहे या कंपनीकडे, तर त्या कंपनीकडे शिल्लक असणारा जो स्टॉक आहे त्याचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन आपल्याला इथे दाखवायचं. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक म्हणजे या तारखेपर्यंत किंवा त्या मंथ एंडला किंवा इयर एंड असेल सपोज, तर त्या एंडिंगला व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक शिल्लक असणारा जो माल साठा आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. मग अगोदर आपण काय घेणार? युनिट घेणार.
तर युनिट किती, आता इथे शिल्लक म्हणजे बॅलन्स कॉलममध्ये आपण बघणार युनिट किती शिल्लक आहे आपल्याकडे 140 युनिट, बरोबर की नाही. त्याचा जो रेट आहे इथे आपण काय करणार, रेट, त्याचा रेट 10.3 आहे, 10.3. आणि मग याचं फायनल फिगर काय येणार आहे, वरती ऑलरेडी कॅल्क्युलेट आहे, परंतु काही प्रॉब्लेममध्ये 2-3 असे असू शकतात, तर ते इथे असे व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घ्यायचे. तर 1442 रुपयाचा माल काय आहे आपल्याकडे शिल्लक आहे, आणि हे 1442 रुपये काय झालं, आपल्या या क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन झालं. दिस इज द फायनल फिगर. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्या सर्वांना समजला. थँक्यू.